अधिक मास म्हटले की डोळ्यासमोर येते जावयाचे साग्र संगीत जेवण आणि धोंड्याचा महिना। मात्र हा महिना केवळ जावयासाठीच विशेष नसतो, तर ह्या महिन्यात सुवासिनी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याला देखील खास कारण असते। त्यामुळे पाहूयात या महिन्यात आईची ओटी का भरली जाते व त्यासाठी कोणतं साहित्य आपल्याकडे असावं। अधिक मास हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात दान पुण्याला विशेष महत्त्व आहे। आईला आपण देवाच्या रूपात सदैव पूजतो, तिचा आदर करतो। स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण आपल्याकडे आहे आणि त्यामुळेच हिंदू धर्मात आईला विशेष स्थान दिलेले आहे। आई आपल्या मुलांना जन्म देते, त्यांचे पालन पोषण करते, मुलांना वाढवते, त्यांना संस्कार देते। मुलं जन्माला घालताना आईचा देखील दुसरा जन्मच होतो असे बोलले जाते। त्यामुळे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईला दान म्हणजेच ओटी पदरात घातले जाते। यामुळे कौटुंबिक सुख आणि सौभाग्य मुलीला मिळते असे देखील मानतात। आता बघूयात ओटी भरताना कोणतं साहित्य असावं। ओटी भरताना तुम्ही काही गोष्टी अवश्य आपल्याजवळ ठेवाव्यात। सर्वात आधी एक खण किंवा कोणताही ब्लाऊज पीस घ्यावा। साडी चोळीने देखील तुम्ही ओटी भरू शकता। आता इथे महत्त्वाचं आहे की तुमच्या आईचं वय काय आहे। तुमची आई जर साडी घालणारी असेल तर तुम्ही छान साडी पण घेऊ शकता, ब्लाऊज पीस घेऊ शकता। म्हातारी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही लुगडं वगैरे काय असेल खण तो घेऊ शकता। साडी चोळीवर थोड्या अक्षता टाकाव्यात, त्यांना हळद कुंकू लावावे। मग ओटीत नारळ घ्यावा, हळद कुंड, खारीक, बदाम किंवा 5 प्रकारची फळं ओटीत टाकावीत। ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार करावा। हे बघा, आपापल्या श्रद्धेचा विषय आहे। कोणाला खूप जास्त करावंसं वाटतंय, कोणाला खूप कमी करावंसं वाटतंय, तर तुमच्या पैशाच्या ऐपतीनुसार किंवा तुमच्या भावनेनुसार तुम्ही ही गोष्ट करणार आहात। त्यामुळे लक्षपूर्वक या गोष्टी ध्यानात तुम्ही खारीक बदाम नाही तुम्हाला शक्य झालं तर साधं तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे म्हणजे साबूत नारळ किंवा खोबऱ्याची वाटी, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जी कोणतीही पद्धत असेल ओटी भरण्याची तर त्या पद्धतीने तुम्ही आपल्या आईची ओटी भरावी आणि ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार मनोभावे करावा। ओटीतील या सर्व वस्तू सौभाग्य, मांगल्य, सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातात। त्यामुळे ओटी भरताना या वस्तू विसरू नयेत। आता एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आईला काही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता। तुम्हाला बहीण असेल तर बहिणीची पण ओटी भरू शकता। थोडक्यात हा महिन्यामध्ये तुम्ही केलेलं दान धर्म तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे। त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य होईल तुम्ही तितकं करावं किंवा सवासणीचा स्वयंपाक केला तर तेही चालतं, काही अडचण नाही। आता बरेच लोक म्हणतील का हा अधिक महिना आहे, यामध्ये चांगलं काम करणं योग्य नाही, पण दान पुण्याला खूप महत्त्व आहे। जसं तुम्ही जावयाला दान देतात, काही भांडं वगैरे म्हणजे जे तुम्ही धोंड्याचा महिना म्हणून जे करतात ते, आईची ओटी भरतात ते, तसंच तुम्ही सवासणी बोलवून त्यांना जेवण वगैरे तुम्हाला शक्य झालं तर बनवा किंवा नाहीच शक्य झालं तर तुम्ही त्यांना काही म्हणजे ते वाण वगैरे पण देऊ शकता। या सर्व गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता, ते तुम्हाला कायमस्वरूपी पुण्यकारक लाभेल। रामकृष्ण हरी।